नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला माझ्या माहेरच्या पद्धतीने जसा सुकटीचा रस्सा बनवतात ना तसा बनवून दाखवला आहे. पण आमच्याकडे याला सुकटीचा खळा असं म्हणतात. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यात बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. तवा गॅसवर गरम करायला ठेवला. तवा गरम झाला तर त्यामध्ये आपण सुकट टाकूया. चांगली भाजून घ्यायची. सुकट जास्त भाजायची नाही. तर भाजलेली सुकट आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया. तर या सुकटीमध्ये थोडंसं पाणी टाकून 5-10 मिनटं भिजत ठेवायचे. म्हणजे सुकटीला जी माती लागलेली असेल ती निघून जाईल. पाणी कमी वाटतं म्हणून अजून आणखीन पाणी टाकते. अशा पद्धतीने मी सुकट 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. गॅसवर कढई गरम करायला ठेवली. आता त्यामध्ये आपण आता तेल टाकूया. मी थोडंच तेल टाकले. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाले. आता वाटलेला मसाला टाकूया. हा वाटलेला मसाला आहे ना, त्याच्यामध्ये मी थोडासा ओला खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. अर्ध्याला पण कमी आहे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये. हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. मी याच्यामध्ये जास्त खोबरं वापरलेलं नाही, जास्त मसाले वापरलेले नाही, कारण ही माझी लहानपणीची आठवण आहे. आमची आई लहानपणीनं आम्हाला अशा पद्धतीने तिचा खळा बनवून दे. त्यावेळेस परिस्थिती बेताचीच होती, त्यामुळे सगळं साहित्य कमी कमी टाक आई माझी अशी सुकटीचा खळा बनवायची. मला अजूनही आठवण आली का मी तो खळा बनवून खाते आणि मुलांनाही खाऊ घाल. मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मसाल्याला छान तेल सुटलंय. त्यात आता आपण म्हणतो कोरडे मसाले टाक. लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद. मसाले छान परतून घ्यायचे. आता मसाले जळू नयेत म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. आता आपण मसाला वाटला आहे ना, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून तो मसाला वाटलेला आहे त्याचं पाणीसुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. मी गॅस बारीक केलेला आहे. पाणी टाकल्यानंतर मसाला छान मिक्स करून परतून घ्यायचा आहे. मसाला एकजीव झाला पाहिजे. मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. सारखं हलवत राहायचं, मसाला खाली लागू शकतो. मसाला छान परतून घ्यायचा आहे. गॅस थोडासा मोठा केला आहे. मीडियम फ्लेमवर ठेवला आहे. मसाला छान परतून झाला आहे. तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटले. त्यामध्ये आता आपण धुतलेली सुकट टाकूया. सुकट छान मिक्स करून घेऊया. मसाला सुकट छान मिक्स करून घेऊया. मी यामध्ये कांदा वापरलेला नाही, टोमॅटो वापरलेला नाही. तुम्हाला जर वापरायचं असेल तुम्ही वापरू शकतात. कांदा फोडणी देऊन मग वाटलेला मसाला टाकून परतून घ्यायचा आहे. ही माझ्या आई लहानपणी आम्हाला जशी करून खाऊ घालायची ना, मी त्या पद्धतीनेच केली. 2 मिनटं आपण झाकण ठेवूया. 2 मिनटं झाली. आता बघूया आपण. सुकटीला छान वाफ बसली. आता आपण त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकूया. मी पुन्हा मिक्सरचं भांडं धुवून घेतलं. त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी येते. मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलंय, कारण हा रस्सा पातळच असतो. तुम्हाला जर घट्ट करायचा असेल तर पाणी कमी टाका. याच्यात कोकम सुद्धा टाकणार नाहीये. तर चवीनुसार मीठ टाकूया. मला अजून थोडं पाणी टाकावं असं वाटतं. 1.5 ते पावणे 2 ग्लास पाणी टाकले. 10 ते 12 मिनटं छान उकळून द्यायचं. सुकट छान शिजून द्यायचं. सुकटीचा खळा छान शिजून द्यायचा आहे. हे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. मला अजूनही आठवण आली का मी अजूनही बनवून खाते. सुकटीच्या खळ्याला छान उकळी आली, कलरही छान आला. तुम्ही बघू शकता. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आणि तुमच्या इकडे अशा पद्धतीच्या सुकटीच्या भाजीला काय म्हणतात ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा. 5 ते 10 मिनटं असंच शिजू देऊया. याच्यावर अजिबात झाकण ठेवायचं नाहीये. 5 ते 7 मिनटं झाली. सुकटीचा खळा तयार झालाय. इतकाच पातळ असतो. आता मी गॅस बंद करते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि आता मी बाउलमध्ये सर्व करते. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
हा सुकटीचा खळा तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाल्लात ना तर खूप छान चव लागते. किंवा तुम्हाला बाजरीची भाकर आवडत नसेल तर तुम्हाला जी भाकर आवडते त्या भाकरीसोबत चुरून खा. खूप छान चव लागते. आणि मला कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. सुकटीचा खळा कमी साहित्यात. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर नक्की कमेंटद्वारे कळवा. कोथिंबीरने गार्निश करूया. तयार झाला सुकटीचा खळा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.